नमस्कार, मी उज्ज्वला. शौर्यस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी एक तुम्हाला नवीन रेसिपी दाखवणार आहे. पौष्टिक आहे आणि सगळेजण खातील अशीही आहे. तर ही रेसिपी आहे थालीपीठ. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम मिक्सरच्या ह्या भांड्यात 1 वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. त्याच्यानंतर हिरवी मिरची 7-8 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. हे थोडंसं आलं, हे लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, हे 1 मूठ सोयाबीन आहे. माझ्याकडे हे छोटे होते, हे घातलेले आहेत. हे याच्यात घालायचे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता. आता आपण थालीपीठचं पीठ मळून घेऊया. या वाटीने सगळं घेतलेले आहेत पीठ. हे गहू पीठ आहे, हे ज्वारीचं पीठ आहे, हे तांदळाचं पीठ आहे. हे तिन्ही 1-1 वाटी ह्या वाटीने घेतलेलं आहे. अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे, चणा डाळाचं पीठ. बेसन घेतलेलं आहे. हे थोडे पोहे भिजवून घेतलेले आहे. हे असे कुस्करून या पिठात घालायचे आहेत. आता याच्यात हे मिक्सरला वाटलेलं हे सगळं याच्यात घालायचं आहे. सगळं पूर्ण घालायचं आहे. त्यानंतर याच्यात चॉपर बोर्ड मध्ये हे 2 मोठे कांदे बारीक किसून घेतलेले आहेत, ते ह्याच्यात घालायचे. त्यानंतर याच्यात 2 चमचे तीळ घालायचे आहेत. तीळ घातल्यानंतर ही कसुरी मेथी 1 चमचा घालायची आहे आणि ही भरपूर बारीक चिरलेली अशी भरपूर कोथिंबीर घालायची आहे. आता हे सगळं मिक्स करून मऊ असं पीठ मळून घ्यायचं आहे. मगाशी याच्यात विसरलं, हा 1 चमचा हळद घालायची आहे. चांगलं मऊ पीठ असं मळायचं आहे. हे बघा, हे मळून झालेलं आहे. असं मऊ पीठ मळायचं आहे. हा 1 ग्लास घेतलं होतं पाणी, त्याच्यातलं एकदम एवढंच राहिलेलं आहे. अर्ध्याच्या वर पाणी लागलेलं आहे एवढं पीठ मळायला. चला तर आता थालीपीठ करायला घेऊया. हे पोळपाटावर हा कॉटनचा रुमाल घेतलेला आहे. त्याच्यावर जरासं असं पाणी शिंपडायचं थालीपीठ थापण्यासाठी. हा बघा, हा एवढा गोळा मी घेतलेला आहे आणि हाताला असं पाणी लावत लावत थापत जायचं आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणे मोठा छोटा गोळा घेऊ शकता आणि असं बोटाने दाबत दाबत थापायचं आहे. थोडं थोडं असं पाणी लावायचं बोटांना आणि मग थापत जायचं. हे बघा, थालीपीठ असं थापून झालेलं आहे. पातळ थापायचं आहे आणि मग खरपूस भाजण्यासाठी अशी जराशी बोटाने होल करून घ्यायचे आहे. त्याच्यात असं तेल गेलं की खरपूस भाजलं जातं थालीपीठ. इकडे मी तवा तापायला ठेवलेला आहे मीडियम गॅसवर. तवा चांगला तापलेला आहे. थोडंसं तेल लावायचं. वरून आपण लावणार आहोत त्यामुळे थोडंसं लावायचं आहे आणि हे थालीपीठ हे असं उलट टाकायचं आहे. हळूहळू हा रुमाल असा काढायचा आणि त्याला असं थोडंसं तेल घालत जायचंय कडेने. खरपूस भाजलं जातं. मधल्या होल मध्ये पण थेंब थेंब तेल घालायचंय म्हणजे खरपूस चांगलं भाजलं जातं. आणि खालची बाजू चांगली भाजून झाली की मग उलटवायचं आहे. हे बघा, वरची बाजू आता सुकली आहे. खालून चांगलं खरपूस भाजलं गेलं आहे. तर आपण हे आता उलटवूया. आता परत थोडंसं तेल घालायचं. आता थोडंसं कडेकडेने घालायचं. खालची बाजू चांगली भाजायला.
असं वरून थोडंसं असं नुसतं लावायचं. हे बघा, खालची पण बाजू चांगली खरपूस भाजलेली आहे. आता हा काढून ठेवूया आणि मी दुसरा परत एक अजून तुम्हाला दाखवते. हे असं तव्यावर टाकायचं आणि अलगद रुमाल असा काढायचा आणि ह्याच्यावर असं तेल घालायचं आहे. थोडं मध्ये होल मध्ये पण घालायचं. चांगलं भाजलं जातं मग. हे बघा, दुसरं थालीपीठ पण आता खालून भाजलेलं आहे, तर आपण हे पलटी करूया. हे बघा, हे बघा, खालच्या साईडनी पण चांगलं आता भाजलेलं आहे. परत जराशी वरची बाजू भाजूया. हे बघा, हे दुसरं पण थालीपीठ चांगलं भाजून घेतलंय. हे बघा, हे असं जाळीवर काढायचंय. करकरीत झालेली आहेत दोन्ही थालीपीठ. हे बघा, अशी आवाज येते, करकरीत झालेली आहे चांगली थालीपीठ. तर तुम्हाला हे वेगळ्या पद्धतीचं थालीपीठ कसं वाटलं? ह्याच्यात मोड आलेले मटकी आहे, सोयाबीन टाकलेलं आहे, सगळ्या प्रकारची पिठं टाकलेली आहे. गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ, बेसन सगळं घातलेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की तुम्ही आधी घरी करून बघा आणि मला नक्की कमेंट करून कळवा. आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याआधी पण ज्यांनी माझ्या चॅनलला शौर्यज क्लाउड किचनला सबस्क्राईब केलेलं आहे, लाईक केलेलं आहे, शेअर केलेलं आहे, त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. असंच तुम्ही आशीर्वाद देत राहा माझ्या शौर्यज क्लाउड किचनला. मी नवीन नवीन रेसिपी घेऊन येतच जाईन. तर नक्की माझ्या शौर्यज क्लाउड किचनला भेट द्या. धन्यवाद.